तर मित्रांनो नमस्कार. माझं नाव वीरेंद्र मोहिते पाटील आणि तुमचं परत स्वागत आहे आपल्या मिस्ट्री टॉक्स या चॅनलवर. तर आज आपल्याबरोबर वर्धा मावळातले सबस्क्रायबर आहेत, ते आलेले आहेत. नमस्कार सर. नमस्कार. काय आपलं नाव? मनोज शिर्के. साधारणपणे मी जे गोष्ट आता म्हणजे घटना सांगणार आहे, ही घटना साधारण 2020 मधली आहे. म्हणजे जस्ट कोरोना ज्यावेळेस चालू झाला त्याच्या एक महिनाभर अगोदरची गोष्ट आहे. तर माझ्या घरामध्ये लग्न होतं. माझ्या मेव्हणीचं लग्न होतं आणि लग्न मी अरेंज केलं होतं की माझ्या ऑफिसमधल्या एका मित्राबरोबरच अरेंज मॅरेज त्यांचं करून दिलं. बेसिकली मुलाची पार्टी होती सांगलीकडनं आणि आमची मेव्हणी, आमचे सासरवाडी हे मुंबईचे राहणार आहे आणि आम्ही मिडललाच राहतो, वडगाव मावळला. तर लग्नाची वगैरे अरेंजमेंट झाली. तारीख ठरली लग्नाची. साधारण मार्चच्या पहिल्या वीकची तारीख आम्ही ठरवली. लॉकडाऊनच्या लॉकडाऊन त्याच्यानंतर एक 15-20 दिवसात पडलं पुढे. आणि असं झालं की लग्नाची तारीख आम्ही ठरवली, लग्नाचं ठिकाण ठरवलं. ठिकाण आम्ही ठरवलं रायगडमधलं, म्हणजे बल्लाळेश्वर पाली आहे रायगडमध्ये. तिथून एक 20 किलोमीटर अंतरावरती एक ठिकाण ठरवलं, म्हणजे एक फार्म हाऊस होतं तिथे. आणि त्या फार्म हाऊसच्या बरेचसे ॲडव्हर्टाईज इव्हेंट्स तिथले मी नेटवरती सर्च केलं होतं. ते फार्म हाऊस पण मला खूप आवडलं. तसं माझ्या घरच्यांनाही दाखवलं, तिथले इव्हेंट्स कसे ऑर्गनाईज होतात तेही दाखवलं. आणि मुलाकडच्यांनी पण ते ॲग्री केलं. आणि जास्त नाही, म्हणजे मुलाकडची एक 15 लोक, आमच्या मुंबईची एक 15-20 लोक आणि आम्ही घरातलेच एवढेच. आम्ही त्या साधारणतःपणे एक 35-40 लोक होऊ एवढ्या हिशोबात आम्ही गेलो. तारीख ठरली 3 मार्च लग्नाची, 3 मार्च 2020. त्याच्या 2 दिवस अगोदर ती सांगलीची जी मुलाकडची पार्टी आहे ती पुण्यामध्ये आली. मुंबईची लोक माझ्याकडे आली मध्ये सेंटरला, माझ्याकडे राहिले सगळे. आणि मग आम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी एक 11-12च्या दरम्यान घरातून एक 3-4 गाड्या आमच्या निघाल्या लग्नाच्या स्थळी जायला. तर जाता जाता मग लोणावळ्यामध्ये आम्ही थांबलो. लोणावळ्यात चहा नाश्ता वगैरे झाला, कारण सकाळी एवढी घरात बरीच लोक असल्यामुळं घरामध्ये ते चहा नाश्ता करणं पॉसिबल नव्हतं. तर आपण म्हटलं एखाद्या हॉटेलमध्ये स्नॅक्स वगैरे, मग कोणाला मिसळ खायची, पावभाजी काहीतरी खाऊन मग निघेल आणि मग आपण पुढे जाऊ. मग त्या पद्धतीने साधारण 2-3 वाजायच्या दरम्यान आम्ही लोणावळा आम्ही क्रॉस केला. एक 4च्या टायमापर्यंत आम्ही पालीमध्ये पोचलो. पाली म्हणजे आपलं कराडचं? नाही, बल्लाळेश्वर पाली. बल्लाळेश्वर. ओके. हां, अष्टविनायक रायगडमध्ये, कारण रायगडमध्ये तिथूनच पुढं लग्न ठरवलं होतं ना. तर पालीमध्ये गेलो, बल्लाळेश्वराचं दर्शन घेतलं. मनातल्या मनात बोललो की आता उद्या विवाह कार्य आहे, तर त्या निमित्ताने तुमचा शुभाशीर्वाद आमच्या सर्वांबरोबर असून द्या. वधूवरच तुम्ही सुद्धा येऊन शुभाशीर्वाद द्यावा, असं देवाजवळ आम्ही प्रार्थना केली. आणि मग पुढच्या प्रवासाला गेलो, कारण तिथून हार्डली एक 20 किलोमीटर अंतरावरतीच ते फार्म हाऊस होतं. आणि फार्म हाऊसच्या मागे पूर्ण सह्याद्रीचा पट्टा होता, सह्याद्री पर्वतरांगेचा. आणि मग तिथे गेलो. मग तिथे माझ्या मित्रांनीच, म्हणजे गावाकडचे, माझं गाव तिथून एक 5-6 किलोमीटरवरतीच आहे. तर मग माझ्या मित्रांनी तिथे पहिले जाऊन ती अरेंजमेंट वगैरे केली होती लग्नाची वगैरे सगळी, कारण आम्ही अगोदरच त्या पद्धतीचं तसं प्लॅनिंग केलं होतं. तर मग गेलो. मग हळद वगैरे आमच्या कोकणामध्ये जरा जोरात असते, त्या पद्धतीचे सगळं नियोजन केलं होतं. आणि मग हळदीचा प्रोग्राम चालू झाला संध्याकाळी एक 6 नंतर. धिंगाणाच सगळा असतो, म्हणजे अगदी मटन, चिकन, पार्ट्या, ड्रिंक्स, जे ड्रिंक्स घेणार आहेत ते ड्रिंक्स घेत होते, जे व्हेजिटेरियन होते त्यांचं व्हेजचं नियोजन केलं होतं. अशा पद्धतीने आम्ही सगळं ते आमचा कार्यक्रम तो चालू होता पुढे. आणि ज्यावेळेस आम्ही फार्म हाऊसमध्ये गेलो, साधारणतः एक 4च्या टायमाची गोष्ट असेल. तर फार्म हाऊसमध्ये एक मोठा हॉल होता. हॉल सोडून किचनच्या उजव्या हाताला एक बेडरूम होती, AC बेडरूम होती. तिथून जिन्यातून वरती 2 बेडरूम होत्या. 2 बेडरूम होत्या, पण 2 बेडरूमला वरती AC नव्हता दिलेला त्यांनी, जस्ट फॅन होते, टेबल फॅन्स होते. तर ज्याने आपापल्या रूम्स घेतल्या आणि सिलेक्ट करून ते ज्याने आपल्या रूममध्ये सामान ठेवलं त्यांचं. मग हा प्रोग्राम पुढे चालू होता. रात्रीचा सगळा हळदीचा प्रोग्राम वगैरे अगदी 1-1:30
आसपासच उरकलं आमचं सगळं. कोण काय रोकटोक नाही, कोणाचं टेन्शन नव्हतं. आजूबाजूला चिटपाखरूही नव्हतं त्या फार्म हाऊसच्या. घरं दिसत होती, परंतु 5-6 किलोमीटर लांब वस्ती एक दिसत होती तिथून. लाईट फार्म हाऊस पुरताच मार्ग देत होती. फार्म हाऊसच्या बाहेर लाईटच नाही, पूर्ण जंगल एरिया होता, पूर्ण काळोख होता. परंतु तशी काय आम्हाला भीती वगैरे वाटली नाही तिथे त्या टायमाला. आणि रात्री मग जो तो जेवण ड्रिंक्स वगैरे करून जो तो म्हटला आता आपण झोपायला जाऊ. सकाळी 12च्या टायमात लग्न होतं. तर माझा मित्राची फॅमिली, माझी सासूरवाडीकडची, ते आमचं एक बेडरूम ठरवलं होतं. मित्राच्या घरच्यांनी 2 बेडरूम सिलेक्ट केले होते वरचे. तर ते जसे वरती गेले तसं जस्ट उन्हाळा चालू झाला होता मार्चमध्ये. कोकणामध्ये ह्युमिडिटी जास्त असते, गरमी जास्त होते, म्हणजे घाटावरपेक्षा तिकडे गरमी जास्त होते. तर फॅन चालू केले आणि 5 मिनिटात फॅन दोन्ही बंद झाले, दोन्ही बेडरूमचे. लाईट नाही गेली, फॅन बंद झाले, करकर आवाज आला आणि फॅन बंद झाले. फार्म हाऊस तर नवीन होतं, तर आम्ही बघितलं तर फॅन वगैरे तर नवीनच होते तसे. 1.5-2 वर्ष झाली. आता 1.5-2 वर्षात कुठला फॅन बंद पडेल? काहीतरी बाबा पाणी वगैरे गेलं, टेक्निकल काय गाळालं वरतून, कॉईल गेली तरच बंद पडणार आहे जनरली. तर तसाही काय भाग नव्हता. पण ॲट अ टाइम दोन्ही बेडरूमचे बंद झाले फॅन. दोन्ही बेडरूमचे बंद झाले तर मग त्यांना गरमी व्हायला लागली, उकडायला लागलं. तर मग त्यांनी खाली येऊन मला सांगितलं, मनोज ते वरचे दोन्ही फॅन बंद झालेत, तर काय करता येईल? आता एवढ्या रात्रीचं काय करता येईल? तर मग मी जस्ट बाहेर गेलो आणि तो माझा मित्र होता, त्याला मी सांगितलं, बाबा ते दोन्ही फॅन तर बंद आहेत बोललो, मग कसं काय करायचं? तो म्हटलं, त्यांनी जस्ट चेक केलं, तो बोलला काय चालू वगैरे काय होत नाही आहे, असं करूया का आपण, जस्ट फार्म हाऊसच्या बाहेर एक छोटं शेत होतं, झाडं वगैरे लावलेली, त्याच्या पलीकडे कॅन्टीन एरिया केला होता, जे लोकांना जेवायला वगैरे किंवा कुणी काय ऑर्डर दिली तिथे जाऊन जेवायला वगैरे, असं हॉटेल टाईप आणि कॅन्टीन एरिया त्यांचा होता. आणि तिथून पुढे एक शेत परत मोकळं होतं, त्याच्या पलीकडे कॉटेजेस त्यांनी केले होते. तर मग ते बोलले की त्या कॉटेजेसमध्ये तुम्हाला 2 रूम देऊ का मी? कॉटेजेस खालीच आहेत आणि विशेष म्हणजे कॉटेजेसमध्ये म्हटलं AC पण आहे. मग लगेच ॲग्री झाले, बोलले ठीक आहे मग आपण कॉटेजेसमध्ये जाऊ, इथं उकडून रात्र काढण्यापेक्षा कॉटेजेसमध्ये जाऊ. तर तसं झालं आणि मग त्या 2 फॅमिल्या होत्या त्या कॉटेजमध्ये गेल्या रात्रीचं. मी पण गेलो, मी बघून आलो, AC चालू, मग मी आलो आपलं त्याच्याबरोबर. तो रात्रीचं 1-1:30 वाजता गेला निघून घरी त्याच्या. फार्म हाऊस म्हणजे लॉक, म्हणजे आता आमच्या 3 फॅमिलीशिवाय त्या फार्म हाऊसमध्ये दुसरं कोणच नाही. आणि मेन फार्म हाऊसचा जो बंगलो होता, त्या बंगलोमध्ये मी, माझी वाईफ, माझा मुलगा 9 वर्षाचा, माझा पेट, माझा डॉग माझ्याबरोबर होता आणि माझे सासू सासरे, असं आम्ही एका मोठ्या बेडरूममध्ये खालच्या आम्ही झोपलो. मग झोपलो, 1 तासभर गेला असेल, झोप लागली आम्हाला. मला तर लगेच लागली, कारण मी 2-3 दिवस खूप धावपळीमध्ये होतो. झोप सगळ्यांनाच लागली आणि सगळेच दमले होते. आणि AC माझ्या रूमचा चालू होता, AC चालू होता. आणि मग नंतर मग ज्याने आपले मोबाईल वगैरे काही चार्जिंगला लावले असतील झोपले. आणि 1 तास 1.5 तासाचा पिरियड गेला असेल. त्याच्यानंतर मला जाग आली, मला सारखा एक प्रकारचा आवाज यायला लागला, मला जाग आली त्या आवाजाने. असं कुणी, मला पहिलं काय वाटलं की कुणी दरवाजा ठोकला का काय, म्हणून मी म्हटलं याला उठूया, कोण आले काय माहीत नाही. तर मग जसं उठलो तसा आवाज तो बंद झाला. म्हटलं भास झाला असेल, कोण काय आले माहीत नाही. मी आपलं गप झोपून गेलो परत. म्हटलं तर ते सागर तर काय एवढ्या परत येणार नाही इकडे, तेही झोपले असतील आणि त्यांचं काही कामही नाही, कारण सगळ्या बॅगा वगैरे पण घेऊन गेलेत तिकडे. तर मग मी झोपलो आणि मला काही झोप लागे नाही. थंड पण पूर्ण पडलं होतं, कारण AC चिल झाला होता. AC मी बंद केला तरी थंड तो वातावरण, थोडासा इफेक्ट होता ACच्या रूममध्ये. आणि मग तो आवाज येत होता सारखं. आणि बरोबर मग लक्षात आलं की बाहेर कॅरम ठेवलाय टेबलवरती आणि ते कॅरमचा आवाज येत होता मला. पण कोण होतं का त्यावेळेस तिकडं? कोणच नव्हतं. मग कॅरमचा आवाज कसा घेत होता? काहीच कल्पना नाही त्या गोष्टीची. आणि मला जसं कॅरमचा आवाज यायला लागला तसं थोडंसं मी म्हटलं आता कोण आलंय का काय, तर
कशाला काय कॅरमचा का आवाज येतोय, त्या सोंगट्यांचा आवाज येतोय. म्हणजे आपण जे तुमच्या पण हा जसं स्ट्रायकरने आपण मारतो किंवा आपण कॅरम मध्ये रिबॉन्ड खेळतो तर कट 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 ते कवडे हलतात त्याचा कावडे हालतात किंवा स्ट्रायकर असे 4 बाजूनी 4 स्क्वेअर कट वगैरे मारतो आपण कॅरम मध्ये, तसा आवाज यायला लागला लिटरली आवाज. आणि शांतता एवढी होती आणि सगळं गार पडलेलं वातावरण, तो आवाज अक्षरशः कर्कशपणे येत होता, म्हणजे कानाला लगेच तो जाणवत होता. आणि मी जसं मग बेडरूम मधून उठलो आणि म्हटलं बघूया कोण आहे बाहेर, कडी खोलली तसा आवाज बंद. मग मी बाहेर गेलो. हॉलमध्ये अंधारच होता, परंतु एक छोटी डिम लाईट होती, तर त्याच्यामध्ये मला तो टेबल दिसला. मी बघितलं कॅरमच्या सोंगट्या वगैरे आहेत त्याच्यावरती आहेत. मग मी म्हटलं काय बास झाला असेल. मी काय केलं, पाणी बिणी पिलं. मी हॉलमध्ये गेलोच नाही, तिथंच किचन होतं, मध्ये कॉरिडोर होता. गेलो मग नंतर वॉशरूमला गेलो, वॉशरूमवरून आलो आणि बेडरूममध्ये गेलो आणि परत म्हटलं आता झोपूया, आता सकाळीच, आता दमलोय खूप, आता बोललो उठायचंच नाही, ते मरू दे बोललो, कोण असेल माहीत नाही. एक 10 मिनिटं नसतील गेली तर परत सेम आवाज कॅरमचा, कावड्यांचा खट 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 चालू. कावड्यांचा सेम आवाज आला. आता अक्षरशः मला ते पुढं सांगताना माझ्या अंगावरती शारे आले. तर मी माझ्या मिसेसला थोडंसं हलवून उठवलं. म्हटलं मनीषा, म्हटलं आवाज येतोय का काय कसला तुला? ती म्हटली मला कशाला उठवलं? आता मला पण जाग आली. म्हटलं मला कशाला, तुम्ही झोपा, तुम्हाला कसला आवाज आला आहे? बोलले तुम्ही ड्रिंक बिंक केली असेल, तुम्हाला काय आवाज बिवाज येत असेल, बोलली तुम्ही झोपा बोलली. म्हटलं नाही तू ऐक बोललो. तर मग ती बसली दिवाणवरती, आम्ही म्हणजे बेडवरती बसली. मग तो आवाज परत चालू, काट 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 काट. सोंगटी एवढ्या म्हणजे जनरली 2 फुटाच्या टेबलवरून सोंगटी खाली पडल्यावरती फरचीवर जसा आवाज येतो तसाही आवाज यायला लागला. म्हणजे सोंगटे ज्यावेळेस खाली पडती जमिनीवर, म्हणजे फरचीवर, फ्लोअरवर गोल 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 करते तसा आवाज. माझी मिसेस पण म्हटली हो मला आवाज आला म्हटली. आणि माझा मुलगा झोपलेला, सासू सासरे खाली बेड टाकून झोपलेले, माझा पेट झोपला होता, मॅक्स आमचा कुत्रा. आणि मला थोडासा डाऊट आला, मला टेन्शन आलं आणि थोडीशी भीती जाणवली, माझ्या विचित्र वाटायला लागलं की. आणि मी जस्ट तेवढ्यात माझा मोबाईल काढला, म्हटलं सागर बघू काय करतोय तिकडे. नाही तर मोबाईल काढला तर मोबाईलला रेंजच नाही, म्हणजे बिलकुल. म्हणजे जसं एरोप्लेन मोडवर आपण मोबाईल जातो तसं त्या पद्धतीने तिथे रेंजच नाही. तिच्याही मोबाईलला नाही, माझ्या सासऱ्यांचा मोबाईल घेतला त्यांच्याही, ते झोपलेलेच होते, त्यांना काहीच माहीत नाही सासू सासऱ्यांना. त्यांना जो गाढ झोप लागली होती, मुलगाही गाढ झोपलेला, आम्ही 2घंच जण जागे होतो फक्त. आणि ते मोबाईल बघितल्यानंतर बोलला आता काय उपयोग नाही. मी म्हटलं परत जाऊन बघतो. कडी खोलली, बाहेर गेलो आणि जस्ट वळून मी बघितलं कॅरम. तर मी त्याच्या अगदी ज्यावेळेस बाहेर आलतो आणि कॅरमवरती मी ज्या सोंगट्या बघितल्या त्या सोंगट्या कॅरमवरतीच नव्हत्या, जमिनीवरती त्या होल्समधनं पडलेल्या. तो स्ट्रायकर पण खाली पडलेला, ड्यू झाला होता त्यांचा. मी म्हटलं इथं आता काहीतरी विचित्र प्रकार आहे. मी आतमध्ये गेलो, म्हटलं आता ज्या आतमध्ये देवाचं नाव घ्यायचं, हनुमानाचं, आणि कप डोक्यावरून यायचं की सकाळीच उठायचं म्हटलं, त्याशिवाय. कारण की आता म्हटलं हे काहीतरी वेगळंच प्रकार दिसतोय आणि बाकीच्यांना उठवून सांगण्यात पण काय अर्थ मला दिसत नाही, कारण काय होईल सांगता येत नाही. त्यापेक्षा आपलं गप झोपलेलं बरं. मी आतमध्ये गेलो, मिसेसला म्हटलं काय मला वाटत नाही काय झोप, म्हटलं जाऊन द्या आपण, आता डोक्यावरून घ्या आणि सकाळीच उठव. मी आपलं देवाचं नाव घेत जे डोक्यावरती घेतलं ते बाहेरचे आवाज चालूच होते. बाहेर आल्यावर आवाज बंद. बाहेर आल्यावर 2 वेळा बाहेर आलतो, त्यावेळेस कॅरमच्या सोंगट्या, स्ट्रायकर याची पोझिशन बदललेली त्यावेळेस. मग आता आत गेलो परत झोपायला. मिसेसला म्हटलं झोप, डोक्यावरून घेऊ, देवाचं नाव घेऊन झोपा बोललं, सकाळी उजेड पडल्यावर तेच बघू काय ते, बाहेर जायचं नाही आता. बेडरूमची कडी लावली, पूर्ण थंड झाली होती रूम, तेवढा एरिया पूर्ण थंड झाला, मोबाईलला रेंज नव्हती. आणि मी डोक्यावरून घेतलं, बायकोनी घेतलं. थोडा वेळ गेला असेल, आवाज तर चालूच होता. आणि नंतर बायकोनी मला परत उठवलं, म्हटली हो तुम्हाला आवाज येतोय का? म्हटलं तो तर येतोयच आहे आवाज, म्हटलो आता. ती म्हटली ते नाही, ते खिडकीतून आवाज येतोय. अच्छा, म्हणजे परत दुसरा आवाज यायला लागला. परत दुसरा आवाज यायला लागला.
खिडकीतून. म्हटलं कसला आवाज येते आता. मी उठलो, बसलो. मिसेससुद्धा घाबरली होती. म्हटलं काय झालं. ती म्हटली त्या बेडरूमला 2 खिडक्या होत्या. अशा 2 भिंती. म्हटलं एक इकडे खिडकी होती आणि एक तिकडे खिडकी होती मोठी स्लायडिंगची. मोठी खिडकी होती. तर ती बोलली की मला बाहेरून हसण्याचा आवाज आला. म्हटलं कोण हसलं. ती म्हटली मला असं माणूस कोण जेंट्स असं त्याचा हसण्याचा आवाज आला आणि मला बाहेर एक व्यक्ती दिसला. म्हटलं कोण होतो. म्हटली नाही मला काचेतून जरा पुसटसं दिसलं, परंतु ते वरचं काय नाही दिसलं, ते खालचंच दिसलं फक्त. म्हणजे कमरेपासून खालचा भाग आणि पूर्ण लाल झालं होतं. म्हणजे जसं एखादा माणूस समजा मधनं कट केला तसं रक्ताने माखलेलं अशी म्हटले मला फक्त त्याचे पाय दिसते, वरचं नव्हतंच म्हटले त्याला. आणि तो हसत होता. तर मी म्हटलं झोपा आता. म्हटलं ते देवाचं नाव घ्या, मला काही माहीत नाही. आणि तू इथून उठून खिडकीच्या जवळ जाऊ नको, खिडकी उघडू सुद्धा नको आणि बाहेर पण जायचं नाही आपण. आणि थोडा वेळ गेला आणि दुसऱ्या खिडकीतून परत तिला आवाज आला. म्हणजे पहिला ज्या खिडकीतून आवाज आला ती खिडकी सोडून दुसऱ्या खिडकीतून आवाज आला तिला हसण्याचा जसा आवाज आला तसं तिने मला परत म्हटली. परत तो आवाज आला इकडून. मी इकडं बघितलं तर मला परत आता तो या खिडकीमध्ये दिसतोय. सेम आवाज आणि तो सेम दिसला परत. अर्धाच कट माणूस. मी म्हटलं पहिलं मी तिला म्हटलं तुला काहीतरी बाज झालेला असेल, एखाद्याने कपडे किंवा पॅन्ट वाळत घातली असेल बाहेर त्या साईडला. कारण तिथे एका केअरटेकरचं घर होतं पलीकडच्या बाजूला. घर म्हणजे कसलं एकदम झोपडी होती लाकडाची. फार्म हाऊस एवढं छान बनवलेलं ते. परंतु तिथल्या केअरटेकरले एक असं साधं गोठा कसा असतो लाकडाचा गोठा, त्या टाईपमधलं घर बनवून दिलं. आणि तिथे एक नवरा बायकोचं जोडपं मला दिसलं होतं. म्हटलं त्यांनी कुणीतरी कपडे वाळत घातले असतील किंवा काय असेल, किंवा तो असेल कदाचित. तो असलं तर काय येऊ शकतो आवाज. पण तू आता म्हटलं आपण झोपू म्हटलं तर मला पण विचित्र वाटायला लागले बा. आणि उठवू पण नकोस कोणाला. आणि माझ्या डोक्यात एक होतं, म्हटलं माझ्याबरोबर कुत्रा होता माझ्या. म्हटलं जसं जर का काय जाणवलं तर हा भुकेल किंवा काय याला काय होईल पहिलं तर ते बघूया आपण काय ते. आता गप झोपूया पहिलं. आणि परत जे डोक्यावरून घेतलं आम्ही तो कॅरमचा आवाज चालू होता. मला तर ते काय मनुष्याचा आवाज आला नाही किंवा मलाही तो दिसला नाही. पण माझ्या बायकोला तो आवाज कंटिन्यू येत होता पुढचा जवळजवळ तासभर. आणि मग आम्ही इथे मनातल्या मनात त्या बेडवरती झोपून देवाचं नाव घेत होतो. म्हटलं आता देवा इथं आलोय, आमचं कुटुंब इथं आहे, बाकीची सगळी लोक तिकडे आहेत. आता मला भीती अशी वाटली की तिकडे काय झाले. सोबत जर एवढं घडत मग तिकडे काय घडलं. तिकडे काय झाले कारण की ते माझ्यापासून दूर होते आणि तिथं जायला म्हणजे मोठी गाडी जाऊ शकत नव्हती तिथे. जस्ट छोटा बांध होता, त्या बांधावरून जायचं होतं. सगळी झाडी होती. मी म्हटलं आता तिथे काय झाले काय पुन्हाच कल्पना. आता मला त्या टेन्शनमध्ये झोप लागली नाही. कारण दुसऱ्या दिवशी लग्न होतं आणि घडलेलंच असं होतं की मी दरवाजा उघडून बाहेर जाऊ शकत नव्हतो. कारण मला हे माहीत नव्हतं की जर का इथे असं चाकव्या बिकव्याचा काय प्रकार असेल आणि मी जर का दरवाजा उघडून बाहेर गेलो आणि कुठल्या गोष्टीमध्ये मी जर का फसलो तर सगळेच अडचणीत येतील. दुसऱ्या दिवशीचा प्रोग्रामही पूर्णपणे बिघडेल किंवा कॅन्सल होऊन किंवा काही घटना घडू शकते त्या ठिकाणी. मी फक्त देवाला एकच प्रार्थना केली की तिकडची जी कॉटेजेसमधली लोक आहेत ना ती सुखरूप असून दे आणि आम्हालाही इथं सुखरूप ठेवी. तर काय असेल ना ते तिथल्या तिथे ते न्यूट्रलाइज होऊन दे. आणि माझ्या बायकोलाही नंतर झोप लागली नाही. आणि मग पहाट व्हायची वाट बघत बसलो. म्हणलं कधी पहाट होते, कधी 6-6:30 वाजतायत आणि कधी उजाड होते. असं देवाचं नाव तर आम्ही नामस्मरण मग जप चालूच केला तिथं. मोबाईलला रेंज नव्हती, नेट नव्हतं. त्यामुळं ते देवाचं काय गाणं लावायचं म्हटलं तर मी तेही लावू शकत नव्हतो. आपल्याच तोंडाने मग हनुमानाचं नाव घे, बल्लाळेश्वराचं नाव घे, सगळ्या देवांची नावं घेत बसलो. मग कुठेतरी एक बाकीचे जे सासू सासरे झोपले होते, मुलगा झोपला होता, 9 वर्षाचाच होता त्यावेळेस तर तो. आणि मग पहाट झाली तसा उजेड पडला तसा पहिला उठलो, रूम उघडली, बाहेर गेलो. बाहेर मी बघितलं कॅरमवर त्या सगळ्या सोंगट्या खाली पडल्या होत्या ज्या रात्री मला दिसलेल्या.
त्या सकाळी फ्लोअरवरती एक पण सोंगटी नव्हती. मग कुठं होतं सगळं? सोंगट्याच दिसल्या नाही मला. म्हणजे खाली पडलं ते पण म्हणजे नव्हत्या आणि कॅरमवरती पण नव्हत्या. म्हणजे नव्हत्याच कुठं? नव्हत्याच त्या सोंगट्या नव्हत्या. तर मी माझ्या मॅक्सला मी बाहेर घेऊन गेलो सकाळी, कारण कुत्र्यांना मग सकाळी लवकर फिरवायला. तर मग तसंच मी तिकडे त्या कॉटेजेसकडे पळालो सकाळी जवळजवळ 7 वाजता मी त्या कॉटेजेसकडं पळालो. म्हटलं इथं रात्री काय झालं का बघू. मग ते कॉटेजेसकडं पळालो. ते दरवाजे वाजवले दोन्हीकडचे दरवाजे वाजवले. म्हटलं ते हे उठाना लवकर ते उठाना लवकर, दरवाजाच खोलला नाही 5 मिनटं कोणी. मला टेन्शनमध्ये आता आतमध्ये काही झालं आहे का. 5 मिनटं इकडूनही दरवाजा उघडला आणि तिकडूनही. बहुतेक ते रात्री थकले असतील तर सागरनी उघडला माझ्या साडूनी दरवाजा. म्हटलं काय आलं. म्हटलं काय उठला नाही लवकर, आता लग्न आहे आज, लवकर उठा म्हटलं, आंघोळ्या वगैरे करा. त्यांची दुसरी जी फॅमिली होती त्यांनाही आवाज दिला, त्यांनाही उठवलं. सगळे सुखरूप होते, कुणालाही काही झालं नव्हतं. सगळं ते झाल्यानंतर मी सागरला बाजूला बोलवलं. म्हटलं सागर इकडे ये, रात्री मोबाईलला रेंज होती का. तो म्हटलं आता झोपल्यावर कशाला मोबाईल बघतोय, दमलो होतो म्हटलं मी गेलो म्हटलं झोपून लवकर. बरं म्हटलं मग रात्री झोप लागली चांगली, काय परत काही AC बंद, लाईट चालू बंद असं काय. पण काय नाही, व्यवस्थित होतं म्हटलं सगळे एकदम, काय नाही झोपलं. ते काय तू उठवाय आला तेव्हाच जाग आली आहे म्हटलं. म्हणजे म्हटलं तू रात्री काय प्रॉब्लेम नाही ना झाला. तो म्हटलं अरे तू एवढं काय विचारतोय, झालंय काय म्हटलं. अरे म्हटलं झालंय म्हणजे तिकडे जरा रात्री थोडंसं झालं म्हटलं शॉर्ट माझ्याबरोबर. म्हटलं सकाळी इथं आलो म्हटलं, इथं काय तुम्हाला प्रॉब्लेम नाही ना ते बघू. तो म्हटलं काय झालं. साधारण त्याला एक 5 मिनिटात मी कल्पना दिली. म्हटलं असं म्हणून म्हटलं मी सकाळ आता आलोय, मला रात्री यायची हिंमत झाली नाही, रात्री मोबाईलला रेंजही दिसत नव्हती आणि मी बाहेरही येऊ शकलो नाही. तो म्हटलं ठीक आहे. मग ते सगळं झालं. मग त्यांनी आवराआवरी केल्या, इकडं आम्ही सगळ्यांनी आवराआवरी केलं. ते बाहेर मांडवामध्ये ते लग्न वगैरे सगळं शुभकार्य, ब्राह्मण वगैरे आले होते, सगळं शुभकार्य वगैरे त्या ठिकाणी सगळं पार पडलं अगदी निर्विघ्नपणे. आणि त्याच्यानंतर आम्ही त्या कॅन्टीनमध्ये झाल्यावरती जेवायला गेलो. तर ते कॅन्टीन चालवणारे 2 जण होते तिथे, तेही तसे ओळखीचेच होते. कॅन्टीन म्हणजे जिथं लग्न होतं तिथंच हा त्याच एरियामध्ये. म्हणजे तुम्हाला मी म्हटलं ना, इकडे मेन फार्म हाऊसचा बंगलो होता, मध्ये शेत होतं, पलीकडे कॅन्टीन होतं आणि त्याच्या पलीकडे मग ते कॉटेजेस होते, ते कॅन्टीन. तर तिथं जेवणाची सगळी व्यवस्था वगैरे आमच्या वराडी लोकांची तिथं केली होती, की हार्डली काय 35 लोकच होतो आम्ही. तर मग साधारणतः दुपारी 12:30च्या वेळेस लग्न लागलं आणि नंतर मग लग्न लागलं, फोटो सेशन हे ते करत मग दुपारी 1-2 वाजता आम्ही सगळे परिवार, तिन्ही कुटुंब तिथं जेवायला म्हणून गेलो. तर ते जे 2 कॅन्टीनवाले होते मेन, तसे ते माझ्या पहिल्यापासून ओळखीचेच होते. मी त्यांना विचारलं, म्हटलं की म्हटलं अरे इथं रात्रीचा काय प्रॉब्लेम आहे का म्हटलं. तो म्हटला काय झालं असं. म्हटलं ते कॅरम कोण खेळतं म्हटलं रात्री. असं विचारल्यावरती तो असं चापापलं एकदम नाही का. तो म्हटला काय नाही म्हटलं काय नाही काहीतरी आहे म्हटलं तिथे. कदाचित त्याच्या चेहऱ्यावर असे हावभाव आले होते की इथं नेहमी अशी घटना होत असेल काहीतरी, किंवा त्याला माहिती असेल त्या गोष्टी त्याला कल्पना असेल त्याला मी डायरेक्ट प्रश्न केला. म्हटलं इथं कॅरम खेळतं रात्री, मला आवाज यायला लागले, त्याच्या आधी ते फॅन बंद झाले म्हटलं, आणि ते खिडकीतून कोण दिसत होतं मला, माझ्या बायकोला तिकडे. तर तो चपापला. म्हणजे ते असं मी बोलू का नको बोलू किंवा लपवून ठेवू का एखादी गोष्ट, अशा पद्धतीने त्याच्यात मग त्यांनी थोडीशी सारवासारव केली. मी पण जरा ते गडबडीतच होतो. मग मी ते सोडून दिलं. म्हटलं एवढं विचारून सोडून देऊ म्हटलं, याला काय करायचं आहे, झालं आपलं सगळं निर्विघ्नपणे. पण जशी जेवणं झाली आमची, तसं म्हटलं आता इथून पटापटा काढता पाहिजे, कारण 4 वाजले होते, मावळता दिवस. म्हटलं इथं संध्याकाळ व्हायच्यात पाली क्रॉस करून खोपोलीपर्यंत आपण जायला पाहिजे. रायगडचा पट्टा सोडून द्यायचा तो पटकन 2 तासात. मग नंतर वाटल्यास आपण घाट चढून वरती येऊ शकतो. मुलाकडचे सांगलीला जातील, मुलीकडचे खोपोलीतून एक्सप्रेस हायवेनी मुंबईला जातील आणि आपण आपलं वडगावला येऊ. मग लवकर तिथून निघालो, लवकर काढता पाय घेतला
तिथून आणि आलो. जे ते आपापल्या घरी सुखरूप गेले. ते नवविवाहित दाम्पत्याचा संसार पण चांगला चालू आहे आता. पण त्याच्यानंतर परत कुठली अशी घटना नाही. परंतु हार्डली 15 दिवस आधी माझ्या ऑफिसमध्ये असाच विषय झाला की आपण बरेच दिवस कुठं बाहेर गेलो नाही, कामाचा ताण वगैरे आहे आणि मग आपण कुठेतरी विकेंडला जाऊया का अशा ठिकाणी की रात्री आपल्याला कोण डिस्टर्ब होणार नाही, DJ बीजे लावून, म्हणजे असं काही आपण पार्टी करू, ड्रिंक्स वगैरे. तर मी म्हटलं हा ठीक आहे, म्हटलं आपण जाऊ त्याच ठिकाणी परत. कारण माझ्या डोक्यात मी तो विषय घेतला नव्हता. मी म्हटलं काहीतरी झालं असेल, कारण दुसऱ्या दिवशी सगळं विवाह कार्य चांगलं पार पडलं होतं. तर मी सहज तिथल्या त्या परत मॅनेजरला फोन लावला, जो आता माझ्याकडे कॉन्टॅक्ट नंबर त्याचा अजूनही आहे. त्याला फोन लावला, म्हटलं की असं असं ते मला फार्म हाऊस या डेटला मिळेल का? तो म्हटला तुम्ही कोण बोलते? म्हटलं अहो मी नाही का मागे 4 वर्षापूर्वी आलतो, लग्न कार्य केलं आपल्या फार्म हाऊसमध्ये. त्याला ओळख दिली, त्याने ओळखलं. तो म्हटला हो पण म्हटलं मी आता नाही आहे तिथे, त्या ठिकाणी मी नाही काम करत. म्हटलं का हो मग कोण आहे तिथं, मला कॉन्टॅक्ट नंबर वगैरे मिळेल का? नाही म्हटलं ते फार्म हाऊस आहे ना आता बंद झालं, म्हटलं बंद केलं. मग म्हटलं का हो, का बंद केलं ते फार्म हाऊस, चांगलं तर चाललं होतं. तो म्हटलं नाही तिथे तुम्ही मला ते दुसऱ्या दिवशी कॅन्टीनमध्ये विचारलं आणि त्याच्यानंतर पण पुढच्या 1-1.5 वर्षामध्ये बऱ्याचशा लोकांना नाही का, लोकांनी अशी वेगवेगळ्या प्रकारच्या घटना मला सांगितल्या तिथं. आणि मग आमचा जो कस्टमरचा फ्लो होता तिथं, शक्यता म्हटलं आमच्या इथं रेफरन्सनीच ओळखीनीच लोक यायची, ती लोकही कमी झाली, ते फार्म हाऊसही चालना झालं. आणि म्हटलं खरं सांगतो तुम्हाला की एक दिवस रात्री मलाही तसंच झालं होतं म्हटलं बापरे. त्या ठिकाणी. ओनरला पण सेम एक्सपिरियन्स. हा, तिथल्या मॅनेजरलाही सेम एक्सपिरियन्स आला त्या ठिकाणी. वेगवेगळ्या गोष्टींचा आवाज, बाहेरून आवाज येणं. कारण म्हटलं मी कलरिंगचं काम काढलं होतं त्यावेळेस त्या ठिकाणी. आणि मग कलरिंगचं काम काढलं असताना मग ते कामगार जायच्याने मी फार्म हाऊस काय आम्ही कुणाला दिला नव्हता रेंटनी वगैरे. त्यामुळं मी म्हटलं मी त्याच खोलीमध्ये झोपलो होतो, जिथं तुम्ही ज्या बेडरूममध्ये झोपला होता खालच्या. आणि मला त्या रात्री तर मी एकटाच होतो, तुमच्याबरोबर जरी तुमची फॅमिली असेल मी तर एकटाच होतो, मलाही रात्री तसंच झालं म्हटलं. त्यामुळं मी दुसऱ्या दिवशीच तिथून एक्झिट केली. पण ते माहीत पडलं का कशामुळे होतं? नाही, तिथल्या आजूबाजूच्या लोकांकडनंही नाही. परंतु हा किस्सा जो झाला तिथं, तर मी ज्यावेळेस त्या मॅनेजरला फोन लावलेला ना, त्यावेळेस मी माझ्या घरीच बसलो होतो आणि माझे वडील समोर सोफ्यावरती बसले होते. तर साहजिकच आपल्या एवढ्या अंतरावरती ते होते. त्यांनी बोलणं ऐकलं. तर ते मला म्हटले मनोज काय झालं? म्हटलं काय नाही भाऊ, ते म्हटलं असं असं आमचं मुलांचा प्रोग्राम करायचं चाललं होतं, म्हणून मी त्या तिथल्या मॅनेजरला फोन लावला. तर तो म्हटला की ते फार्म हाऊस तर बंद झालं. आणि मी वडिलांना सांगितलं तिथं अशा विचित्र घटना वगैरे होतात म्हणून. वडील म्हटलं अरे ते फार्म हाऊस, ती जी जागा आहे म्हटले, आज माझं वय 75 आहे म्हटले. तर त्यांनी त्यांचा एक किस्सा सांगितला की मी लहान होतो त्यावेळेसचा किस्सा सांगितला. त्यावेळेस अजूनही कोकणात बऱ्याचशा ठिकाणी, बऱ्याचशा गावामध्ये आपल्या शासनाची बस जात नाही, एस टी जात नाही. बरोबर. हां. कशाला खर्च करा, 1-2 प्रवाशांसाठी त्यांना इथं ड्रॉप करा, ते त्यांच्या मार्गाने जातील चालत. त्याच्यामुळे असे प्रकार होतात. तर वडिलांनी सांगितलं की मनोज तू लहान होतास त्यावेळेस, आणि मी आणि तुझी आई आम्ही त्या ठिकाणी एस टीने उतरलो. साधारणतः संध्याकाळची वेळ असेल. त्यावेळेस तर हे फार्म हाऊस नव्हतंच, पडीकच जागा होती, एक ओढा होता. आणि साधारणतः संध्याकाळचे 6चा टाईम वगैरे झाला असेल, 3 झाली होती. थोडासा सह्याद्री पट्टा अगदीच जवळ असल्यामुळे काय व्हायचं की थोडा अंधार लवकर पडत होता त्या ठिकाणी. तर ते मला कडेवर घेऊन चाललेले. आईकडे एक बॅग होती. म्हटलं मी किती वर्षाचा होतो भाऊ त्यावेळेस? म्हटले असेल एक 1.5 पावणे 2 वर्षाचा असशील तू. 2 वर्षाच्या आतच म्हटले. पहिल्यांदाच तुला मी गावी नेत होतो. तर म्हटले मी त्या रोडनी गेलो पुढे साधारण 1-1.5 किलोमीटर चालल्यानंतर तर पायवाट, मळकी पायवाट कोकणात, किंवा बैलगाडीचा वाट, हा सिमेंटचा
सिमेंटचं रोड नाही, काय नाही, लाल माती. तर समोर एक मला म्हटले, मला एक अशी एकदम गाय दिसली, एक अशी अगदी लुकडी सुकडी चिडचिडीत झाली होती ती गाय. पूर्ण हाडं तिशी दिसत होती. म्हणजे अगदी वडिलांना असं वाटलं आता ही आता मरते का पुढच्या क्षणाला मरते, अशा टाईपमधली ती गाय होती. तर वडील पुढं त्या दिशेने चालत होते आणि ती गाय जवळजवळ येत होती. म्हणजे अंतर कापल्यावर पायाने नाही का, समोर ती जवळजवळ. आता यांना पुढे जायचं होतं म्हणून वडिलांनी काय केलं की खाली वाकले, आपलं एक छोटंसं ढेकूळ घेतलं शेतातलं आणि तिला थोडं मारलं, हाईक केलं. म्हणजे रस्ता तिने सोडावं थोडं बाजूला वगैरे, ती मध्येच उभी होती पाय वाटायला. तर जसं वडिलांनी तिला ढेकूळ मारलं, ती तिथून पळत गेली आणि ओढा होता, त्या ओढ्यात ती पडली. पडल्यावरती जोरात आवाज आला, खडाखड असं. म्हणजे जसं एकदम मोठ्या झाडाची सुकलेली फांदी मोडल्यावरती झाडाचा कसा आवाज येतो त्या फांदीत, त्या पद्धतीचा आवाज आला, एकदम जोरात आवाज आला. तर आई म्हणते की बघा काय झालंय तिथं, गाय पडली, लागलं काय. तर वडील म्हटले तू थांब इथंच. वडील थोडेसे बाजूला आले आणि बघितलं खाली ओढ्याकडे, ज्या दिशेला ती गाय गेली. पुढं एकदम मोकळं होतं खाली, तर खाली ती गायच नव्हती. बापरे, मग काय वाहून गेली कधी? सुकं उन्हाळ्यात पाणी वगैरे काहीच नव्हतं, सुकं उन्हाळ्यात सुकं. इथं दिवाळी झाली की कोकणातल्या नद्या आटून जातात छोट्या छोट्या. बरोबर. तो ओढा होता ते तर आटूनच गेला होता. ते फक्त असं काय हे होतं का, उतार वगैरे होता की उतार होता, उतार होता थोडासा, एक 10-15 फुटाचा असा उतार होता. परंतु ते जे ओढा होता ते वरतून सह्याद्रीच्या पट्ट्यावरून जे पाणी यायचं डोंगरावरून पावसाळ्यात, ते तिथून वाहून जायचं. आता उन्हाळ्यात तर काहीच नाही तिथं, मोकळंच सगळं, समोर सगळं मोकळं मैदान. ती गायच नव्हती तिथं. तर वडील म्हटले ती पहिल्यापासूनच जागा थोडीशी विचित्र आहे. त्याच्यानंतरही त्यांनी एक किस्सा सांगितला. ते माहीत पडलं का मग ते गायचं काय का कोण होतं का? नाही. तर वडील जे घरी गेले ना, तर माझी आजी होती. माझ्या आजीला वडील म्हटले, अगं ते आता ना तिथं त्या पांढऱ्या आंब्यापाशी, म्हणजे त्या भागाला तो जरा पांढरा आंबा असं म्हणतात, आणि तिथं आंब्याचं एक झाड होतं, तिथला आंबा पिकून पिवळा नाही होता, पांढरा व्हायचा. नॅचरली ते चांगला होता तो आंबा. तर ते पांढऱ्या आंब्यापाशी मला ते असं ते झालं. तर आई पण ओरडली. तिने सांजायच्या त्या रस्त्याने कशाला आला, दुसऱ्या रस्त्याने यायचं, तो रस्ता बेकार आहे, नाही का. असतात निगेटिव्ह पॉझिटिव्ह पॉवर निसर्गात, ते काही जाणवलं असेल जुन्या लोकांना. तर तो किस्सा झाल्यानंतर वडिलांनी अजून एक किस्सा मला सांगितला होता की त्याच जागेवरच्या त्या पांढऱ्या आंब्या बसल्या. कारण त्यावेळेस आम्ही गेलतो, तर आमच्या त्यावेळेस रिलेटिव्हमध्ये गावात लग्नच होतं. तर माझे काका आधीच निघून आले होते गावाला. दुसऱ्या दिवशी माझे वडील, माझे काका, ते सगळे असे दोघं तिघं अजून त्या पांढऱ्या आंब्याजवळ गेले. म्हटले आता आंबे आणू काढून, घरचेच आंबे आहेत. त्या पांढऱ्या आंब्याजवळ गेले आंबे काढायला. तर तिथं एक चांगला असा खिलार बैल उभा, एकदम पांढरा, मस्त तागडा, उंच, एकदम देखणं, एकदम शुभ्र एकदम असा. तर वडिलांनी ते बघितलं, माझ्या बरोबरचे ते काका आणि गावातली मंडळी कोण असतील त्यांनी बघितले म्हणले मला. आणि तिथं गेलो तर आंबे खालीच पडले होते. म्हटले आता आंबे वर चढून काढायचे, खालीच पडले तर बरं आहे. म्हणले घ्या सगळे, पोत्यात भरले त्यांनी आंबे वगैरे. कुणाला पाडायचे काठीने आकड्याने त्यांनी पाडले वरतून आंबे, आणि 2 पोती भरली. आणि म्हटले चला, तो बैल तिथंच होता. मग तो तिथे गेलो, तो बैल थोडासा बाजूला सरकला आणि यांनाच बघत होता तो बैल, आणि हे बैलाला बघत होते. परंतु एकदम न्यूट्रल रिॲक्शन बैलाची, न्यूट्रल आणि यांची, की असेल बाबा कोणाचा कोणीतरी आणला असून चांगला बैल आहे. कारण शक्यतो कोकणात तसं वडिलांना वाटलंच की कोकणात खिल्लार बैल काय, कारण कोकणात खिल्लार बैल जास्त वापरत नाही, सगळे देशावरती घाटावरती वापरतात खिल्लार बैल. तरी पण म्हटलं एखाद्याला असं आवडतं, कुणी आणलं असेल शेजारच्या गावातला कुणी असेल. तर मग त्यांनी पोती वगैरे भरली होती ती आंब्याची, ती निघाली तिथून. संध्याकाळचीच वेळ, परत ते थोडेसे निघाले, रिटर्न निघाले, थोडेसे पुढं आले. वडिलांच्या हातात एक पोतं होतं आणि माझ्या काकांच्या हातात एक पोतं होतं. तर पुढं आल्यावरती पोतं एकदम भरलेलं होतं, ते एकदम असं रिकामं फडफडीत.
त्याच्यात काहीच नाही त्या पोत्यात, एकदम हलकं लागलं पोत. पिशवी काय फाटली वगैरे होती का? पिशवी फाटली नाही, काहीच नाही, काहीच नाही. त्यांनी बघितलं ते पांढरं पोतं असतं ना, तशी पोती होती ती. त्यावेळेस मोठी पोती आहे ही. ते साखरे बिकरे तर त्याच्यात काहीच नाही, एक आंबा नाही. वडिलांच्या ह्याच्यात एक आंबा नाही आणि काकांच्या ह्याच्यात पण एक आंबा नाही. आणि तर त्यांनी बघितलं अरे कुठं पडलं का फाटलं का म्हणून मागं बघितलं तर काहीच नाही. आणि त्या पांढऱ्या आंब्याकडे बघितलं तर तो बैलच तिथं नव्हता. जो बैल तिथं उभा होता पूर्ण जाताना पण यांना दिसत होता, तिथं आंबे भरताना पण तो तिथंच होता. त्याच्यानंतर हे तिथून निघाले तरी तिथंच होता, त्याच जागेवर उभा होता. आणि हार्डली फक्त अर्ध्या मिनिटात तो बैलच तिथं नव्हता. आणि असंही नाही की त्याच्या मागं काय त्या बैलाला लपायला जागा आहे, पूर्ण सपाट मैदान होतं. म्हणजे पूर्ण दूरवरपर्यंत जर एखाद्या माणसाला किंवा प्राण्याला जायचं म्हटलं ना, तो अगदी लांबपर्यंत जाईपर्यंत दिसल. अशा पद्धतीचं ते मागं तो एरिया मोकळा होता. पण तो बैलच तिथून गायब झाला. या 2 घटना वडिलांनी मला त्यावेळेस सांगितल्या. म्हणजे साधारणतः त्या एरियात वडिलांबरोबर जो किस्सा झाला होता तो 2 दिवसाच्या अंतराने, तो अगदी म्हणजे मी लहान असताना, म्हणजे आज माझं वय 36, म्हणजे माझ्याबरोबर अगदी तो 34 किंवा 33 वर्षांनी हा किस्सा मला त्या ठिकाणी जाणवला. अशा घटना तिथं. काही एरिया असे असतात की तिथं निगेटिव्ह पॉवर असते किंवा नॅचरली. लोकांचा त्या एरियापर्यंत तो असतोच. एक त्यांचा एरिया तो डिसाईड असतो किंवा त्यांच्या वेळेत आपण त्या एरियात असेल तर आपल्याला त्या गोष्टी भोगाव्या लागतात. मग त्याच्यातून बाहेर पडायचं असेल तर एकच परमेश्वराचं नामस्मरण करणे, किंवा आपल्याबरोबर आपलं नशीब चांगलं असणं, की आपलं नशीब बलवत्तर असणं. जे म्हणतात तुझं नशीब बलवत्तर म्हणून तू वाचला, त्या पद्धतीच्या या घटना होत्या. तर मित्रांनो, असंच सरांनी आपल्यासोबत एक्सपिरियन्स शेअर केलेला आहे. आणि सर एक चांगल्या पुण्यातल्या नामवंत कंपनीमध्ये कामाला आहेत, चांगल्या हुद्द्यावर आहेत. तर सर भरपूर असे लोकही असतात की त्यांच्याबरोबर अशा गोष्टी घडतात किंवा नाही घडत. ज्या लोकांसोबत घडत नाही तर ती लोक म्हणतात की अरे काय नसतं, असं नसतं. तर त्याच्यावर तुम्हाला काय सांगायचं आहे व्ह्यूअर्सला आपल्या? नाही, आता कसं आहे, हे मानणं न मानण्यावर आहे. आज मला जी गोष्ट जाणवली होती, मी 4 वर्ष कुणाशी बोललो नव्हतो. कारण मलाही तसंच वाटत होतं की यार मला जे जाणवलं ते समजा मी त्या दिवशी जास्त पार्टी केली असेल किंवा काय मला बास झाला असेल, त्यामुळे मी ही गोष्ट बोललो नव्हतो. परंतु 4 वर्षांनी मी परत त्या मॅनेजरला फोन करतोय आणि तो मॅनेजर त्याच्याच बरोबर घडलेले किस्से सांगतोय किंवा इतर लोकांबरोबर तिथं काहीतरी जाणवलं असं त्यांनी मला सांगितलं. स्वतःबरोबरही जाणवलं. त्यावेळेस मला विश्वास वाटला की नाही, त्या दिवशी मी जे पाहिलं किंवा त्या रात्री मी जे अनुभवलं ते सत्य होतं. त्याच्यामुळं मग मी आज इथं म्हटलं तुम्हाला ही गोष्ट सांगावी, आपल्या मिस्ट्री टॉक्सच्या व्ह्यूअर्सला सांगावी म्हणून मी खास तुमच्याशी संपर्क केला आणि या गोष्टी शेअर करतोय. तर असतात या गोष्टी, नक्कीच असतात. जगात पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह हे असतंच. देव आहे तिथं थोड्याशा अशा घटना होणारच. पिशाच्च्या योनीतले जे असतात, बरोबर, ते अशा त्या एरियामध्ये या गोष्टी होतात. तर मित्रांनो, सरांनी असंच एक्सपिरियन्स आपल्याबरोबर शेअर केलेला आहे. तर तुम्हालाही तुमचा एक्सपिरियन्स शेअर करायचे असतील तर आम्हाला नक्कीच इंस्टाग्रामच्या पेजवर DM करा किंवा आपला गुगल फॉर्मची लिंकही आहे, त्याच्यावर तुम्ही पूर्ण डिटेल्स टाकून आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता. धन्यवाद.